नमस्कार. सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण ओल्या नारळाच्या वड्या करणार आहोत. त्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूया. सर्व साहित्य मी ह्या वाटीच्या प्रमाणात मोजून घेतलेले आहे. या वाटीच्या प्रमाणात 2 वाटी खोवलेला ओला नारळ घेतलेला आहे. 1 वाटी साखर घेतली आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 3 चमचे मिल्क पावडर घेतली आहे. मिल्क पावडरमुळे वडीला बाइंडिंग छान येतं आणि वडीची चवही चांगली लागते. जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही काजूची पावडर टाकू शकता. 10 ते 12 काजूची मिक्सरमध्ये पावडर करून घ्यायची आणि ती टाकायची. अर्धी वाटी दूध घेतले. छोटा अर्धा चमचा वेलची पावडर घेतली आहे. काजू बदामाचे काप घेतले आणि पिस्त्याचे काप घेतलेत. या ट्रेमध्ये मी ओल्या नारळाची वडी सेट करणार आहे. त्याला बटर पेपर लावून घेतला आहे. जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही ट्रेला किंवा ताटाला साजूक तूप लावून घेऊ शकता. वडी करायला घेण्यापूर्वीच ही तयारी करून ठेवायची आहे. नारळाची वडी करायला घेऊया. गॅसवर कढई तापत ठेवली आहे. कढई गरम झाली आहे. कढईमध्ये अर्धा चमचा साजूक तूप टाकते. तूप गरम झाले. कढईमध्ये खोवलेला नारळ टाकूया. 2 वाट्या खोवलेला नारळ घेतला आहे. लो टू मिडियम गॅसवर 4 ते 5 मिनटं खोवलेला नारळ परतून घेऊया. याच्यामुळे नारळातला ओलसरपणा कमी होतो. लो टू मिडियम गॅसवर नारळ छान परतून घेतले. याच्यामधला ओलसरपणा कमी झाला आहे. याच्यामध्ये अर्धी वाटी दूध टाकूया. मंद गॅसवर परतून घेऊया. मंद गॅसवर खोवलेला नारळ छान परतून घेतला आहे. याच्यामध्ये 1 वाटी साखर टाकते. मिक्स करून घेऊया. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मंद गॅसवर परतून घ्यायचं आहे. साखर मिक्स करायची आहे. मंद गॅसवर साखर छान मिक्स करून घेऊया. साखर विरघळायला लागली आहे. मिश्रण ओलसर होत चाललं आहे. सतत हलवत राहायचं. या मिश्रणामध्ये 3 चमचे मिल्क पावडर टाकते. या चमच्याच्या प्रमाणात 3 चमचे मिल्क पावडर घेतली होती. सर्व मिक्स करून घेऊया. मिल्क पावडरमुळे वडीची चव छान लागते आणि वडीला छान बाइंडिंग येते. या मिश्रणामध्ये छोटा अर्धा चमचा वेलची पावडर टाकते. सर्व मिक्स करून घेऊया. मंद गॅसवर मिश्रणाचा गोळा होईपर्यंत मिश्रण सतत हलवत राहायचं आहे. थोडंसं मिश्रण एका प्लेटमध्ये घेऊया. थोडं थंड झाल्यावर मिश्रणाचा गोळा होतो का बघायचं आहे. मिश्रणाचा छान गोळा झाला आहे म्हणजे वडीसाठी आपलं मिश्रण तयार झालं आहे. गॅस बंद करते. आता हे मिश्रण आपण ट्रेमध्ये काढून घेऊया. मिश्रण ट्रेमध्ये काढून घेऊया. ट्रेमध्ये थोडेसे काजू बदामाचे काप टाकूया. थोडेसे पिस्त्याचे काप. याच्यावर मिश्रण टाकूया. मिश्रण सर्व बाजूने पसरून घेऊया. वाटीला तूप लावून घेतले. मिश्रण पसरून घेऊया. सर्व बाजूने एकसारखं पसरवायचं. मिश्रण छान सेट करून घेतलं आहे. याच्यावर काजू बदामाचे काप टाकूया. थोडे पिस्त्याचे काप. चमच्याने हलकंसं प्रेस करून घेऊया म्हणजे काजू बदाम पिस्ते पडणार नाहीत, वडीला चिकटून राहतील. 10 मिनटं ही वडी आपण साईडला ठेवून देऊया. 10 मिनटानंतर वडी थोडी कोमट झाली की आपण कापून घेऊया. 10 मिनटं झाली आहेत. वडी कोमट झाली आहे. कापून घेऊया. दुसऱ्या बाजूने कापून घेऊया. वड्या छान कापून घेतल्या आहेत. सेट झाल्या की ह्या वड्या आपण काढून घेऊया. या वड्या सेट होण्यासाठी रूम टेम्परेचरला ठेवू शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवू शकता. मी रूम टेम्परेचरला ठेवणार आहे. सेट झाल्या की आपण काढून घेऊया. वड्या अर्धा तास रूम टेम्परेचरला ठेवल्या होत्या. वड्या छान सेट झाल्या. काढून घेऊया. बटर पेपर काढून घेते. वड्या काढून घेऊया. छान निघाल्यात वड्या. पटपट निघत आहेत. छान झाल्यात वड्या. प्लेटमध्ये काढून घेते. सर्व वड्या प्लेटमध्ये काढून घेतल्या आहेत. सर्व करूया. आपल्या ओल्या नारळाच्या वड्या तयार झाल्यात. प्लेटमध्ये सर्व केल्यात. छान झाल्यात वड्या. आपण याच्यामध्ये मिल्क पावडर टाकल्यामुळे वडीला खूप छान चव येते. करायला सोप्या आहेत. घरगुती साहित्यात होतात. वड्या कशा झाल्यात ते बघूया. छान झाल्यात वड्या. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.